आणि इंदिरा काँग्रेस असे दोन भाग पडले होते. मग मूळ काँग्रेस बाजूला झालीच ना मित्रांनो. मग ती तिथे संपली. ज्यावेळी इंदिरा गांधीने त्या काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर, तिची हकालपट्टी केल्यानंतर इंदिरा गांधींची तिने एक संघटना उभी केली. तिला इंदिरा काँग्रेस म्हणून नाव दिलं. मग ती संघटना, त्या संघटनेने भारत स्वातंत्र्य करून दिलं का? त्या संघटनेतल्या नेत्यांनी भारत स्वातंत्र्य मिळवून दिलं का? तर नाही. मग ती ही आजची जी संघटना आहे ती मुळात जुनी संघटना नाहीच आहे. आणि जी जुनी संघटना होती ती नंतर इंदिरा काँग्रेसमध्ये विलीन झाली. जुनी संघटना होती ती इंदिरा काँग्रेसमध्ये विलीन झाली, ना की इंदिरा काँग्रेस जुन्या संघटनेमध्ये